दरी बांधलेली आहे। रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येण्याआधीच रशियाने मोठी घोषणा केली आहे। दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार आहेत, याचा मोठा फायदा होणार आहे। पुतीन 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत संबंध तोडण्यासाठी भारतावर मोठा दबाव टाकलेला, मात्र आता थेट पुतीनच भारतात येणार असल्याने अमेरिकेसाठी एक मोठा संदेश मानला जातो। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेनिमित्ताने हा दौरा आहे। युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा पुतीन यांचा पहिलाच भारत दौरा आहे, त्यामुळे या दौऱ्याकडे अमेरिका आणि युरोपियन देशांचे विशेष लक्ष आहे। या भेटीअंतर्गत दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा आणि संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाणीवर चर्चा करणार आहे। तर पुतीन यांची ही भारत भेट का महत्त्वाची आहे बघूया। S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या अतिरिक्त खरेदीवर निर्णय अपेक्षित आहे। संरक्षण सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा होणार आहे। दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर भर दिला जाईल। रशियन तेल खरेदी संदर्भात अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफवरही चर्चेची शक्यता आहे। तर रशिया युक्रेन संघर्ष आणि जागतिक भूराजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे। बातमी तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधल्या एका धक्कादायक आणि तितक्याच धोकादायक वास्तवासंदर्भातली। अफगाणिस्तानात गुन्हेगारांना भर चौकात किंवा अन्य मोकळ्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, पण एका गुन्हेगाराला शिक्षा देताना तालिबानी अधिकाऱ्यांनी एका 13 वर्षाच्या मुलाची